इकडे वरळीमध्ये शिवसैनिकांचा विरोध डावलून हेमांगी वरळीकरांना उमेदवारी देण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 193 मधून हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। उमेदवारी न मिळाल्यामुळे सूर्यकांत कोळी यांची बंडखोरी पाहायला मिळाली आहे। सूर्यकांत कोळी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत। वसई विरार मनपा निवडणुकीमध्ये भाजपचे 3 टर्म नगरसेवक किरण भोईर यांचं तिकीट हे कापण्यात आलंय। वॉर्ड क्रमांक 22 मधून रवींद्र चव्हाणांच्या निकटवर्ती याला उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपने तिकीट नाकारल्यानं किरण भोईर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तुम्ही कोण संवाद साधत नाही, नक्की तुम्हाला काय करायचं आहे ते तरी सांगा। नाही कोण काय बोलत नव्हतं, म्हणजे ठीक आहे। आता तुम्ही फॉर्म भरलाय का? किती फॉर्म भरले? मी 2 फॉर्म भरलेले आहेत। मी काल भारतीय जनता पार्टी म्हणून फॉर्म भरला आणि आज अपक्ष म्हणून फॉर्म भरला। काल मी फॉर्म भरला भारतीय जनता पार्टीतून, मला वाटलं की ते आता तरी मला फोन करतील, पण कोणीही संवाद काल देखील नाही, आतापर्यंत संवाद नाही साधला, याचं वाईट वाटतं। अजित पवारांकडून आम्हाला समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अंकुश काकडे यांची प्रतिक्रिया आहे। प्रतिसाद न मिळाल्यानं सर्व प्रभागांमध्ये आम्ही आमचे उमेदवार दिले, अंकुश काकडेंची ही प्रतिक्रिया आहे। काकडे सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। खरं तर गेली काही दिवसापासून सातत्यानं दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चा जो आहे तो सुरू आहेत। आज तुमची बैठक सुद्धा झालेली होती शरद पवारांसोबत, आपल्या अजित पवारांसोबत। काय नक्की बैठकीतून चर्चेतून निष्पन्न झालं आहे? काय कसं समीकरण आहे पुण्यातलं? बैठकीमध्ये सुरुवातीला समाधानकारक वाटत होतं, पण पुढं मात्र ते समाधानकारक राहिले नाही आणि त्याची परिणिती आज आपल्याला पाहायला मिळत असेल। अनेक ठिकाणी आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती, उमेदवारांवरती अन्याय झाला आणि त्यामुळे ज्या कार्यकर्त्यांची इच्छा होती त्यांना आम्ही तुतारीच्या वतीने निवडणुकीचे फॉर्म दिले।